नमस्कार, सुपरफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी बालाजी पाठक. आपल्यासोबत आहेत भावी शिक्षिका शीतल गोरे. या तब्बल 2 वर्षापासून नोकरीच्या जॉईनिंगसाठी चक्रा मारत आहे. नेमकं कारण काय आहे हे त्यांचेच त्यात 2017 या पवित्र पोर्टल एक्झामनुसार नोव्हेंबर 2023 रोजी माझं जिल्हा परिषद हिंगोली येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही इथे जॉईनिंगसाठी आलो. आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. काही कारणाने कोर्टाचे स्टे ऑर्डर आले. त्याच्यानंतर कोर्टाने त्यांचा स्टे ऑर्डर 27 फेब्रुवारी 2025 ला उठवला. तशाच आशयाचं पत्र शिक्षण अधिकारी कार्यालय पुणे यांनी दिलं 7 मार्च 2025 ला की या 2023 नोव्हेंबर 2023 ला सिलेक्शन झालेल्या 332 कॅन्डिडेटला लवकरात लवकर आपल्या सेवेवर रुजू करून घ्यावं. त्यानंतर ते कोर्टाचा आदेश आणि शिक्षण आयुक्त कार्यालय यांचं पत्र घेऊन 10 मार्च 2025 ला आम्ही जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली येथे आलो आणि आम्हाला जॉईनिंग करून घ्यावे, रुजू करून घ्यावे अशा आशयाचं पत्र शिक्षण अधिकारी कार्यालय हिंगोली इथे दिलं. त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्याच्या बाबतीत संपर्क करून देखील फीडबॅक त्याच्या बाबतीत विचारपूस करून देखील आमची जी जॉईनिंगची प्रक्रिया आहे ती करून घेण्यात नाही आली. 9 एप्रिल 2025 ला आमचं पुन्हा एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. त्याच्यानंतर पुन्हा देखील विचारपूस करून देखील आम्ही प्रक्रिया करत आहोत, आमची प्रक्रिया चालू आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही राजेश शिंदे साहेब एज्युकेशन डायरेक्टर पुणे यांना तशा आशयाची विनंती केली. स्वतः राजेश शिंदे साहेबांनी देखील कॉल करून विचारपूस केली असता मे मध्ये डिग्रसकर साहेब असे म्हटले की आमचं काम चालू आहे, आमची प्रक्रिया चालू आहे, आम्ही लवकरात लवकर यांना जॉईनिंग देऊ. त्याच्यानंतर देखील आम्हाला अजूनही जॉईनिंग देण्यात आलेली नाही आणि कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची जी काही योग्य माहिती आम्हाला शिक्षणाधिकाऱ्यालयातून दिल्या जात नाही. गेले 6 महिने ऍक्च्युली नोव्हेंबर 2000 कोर्टाने जो आदेश दिला होता प्रकल्पग्रस्तांचा 5% भरण्याचा आणि नंतर ते उठवला असं तुमचं. मग हे हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रकल्पग्रस्त 5% पूर्ण झाला का कोठा? तो हिंगोली जिल्ह्याचा प्रश्नच नव्हता. तो पूर्ण महाराष्ट्रातील जे काही 5% प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा होता आणि जी काही रिट पिटिशन प्रकल्पग्रस्तांनी दाखल केलेली होती ती म्हणजे ती नियमाच्या बाहेर होती. तर कोर्टानं त्यांची जी रिट पिटिशन होती ती म्हणजे नियमबाह्य आहे हे सांगून जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना जॉईनिंग द्यावी असा आदेश दिलेला होता. सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये रिक्त जागा आहेत का आणि त्या संदर्भात काय सांगताय? त्या बाबतीत आम्हाला 1 जुलै 2025 रोजी शिक्षण अधिकारी यांनी तोंडी स्वरूपात सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी 127 अतिरिक्त शिक्षक आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जॉईनिंग देऊ शकत नाही. पण हा जो शिक्षण नवीन संच मान्यतेचा निर्णय आहे तो 30 एप्रिल 2025 चा आहे. परंतु आम्हाला जॉईनिंग द्या असा कोर्टाचा जो आदेश आहे तो 27 फेब्रुवारी 2025 चा आहे. मग कोर्टाचा 27 फेब्रुवारी 2025 च्या ऑर्डर नंतर आदेशानंतर 30 एप्रिल 2025 चा आदेश दाखवून आम्हाला जॉईनिंग न देणं हे सरासर चुकीचं आहे. पुढची भूमिका काय तुमची? आम्हाला यांनी लवकरात लवकर जर जॉईनिंग नाही दिली तर मी आणि माझ्यासोबत एक दुसरे कॅन्डिडेट ते आज आता आले नाहीत, परंतु 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत. कारण 6 महिने कंटिन्यू मी जवळपास परळीवर नाही येते, 5 तास येणे आणि 5 तास जाणे असा पूर्ण 10 तासाचा रोजचा प्रवास करून आम्ही इथे येतोय, तरी आम्हाला जॉईनिंग दिली जात नाही. हे मानसिक दडपण, हा मानसिक त्रास आता आम्हाला सहन होत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही आता आमरण उपोषणाला होत्या भावी शिक्षिका शीतल गोरे या मानसिक तणावाखाली आहेत आणि आता जर यांना नियुक्ती नाही दिली तर आमरण उपोषणाचा इशारा यांनी दिलेला आहे. बालाजी पाठक, सुपरफास्ट न्यूज, हिंगोली. महिला व युवतींना सुवर्ण संधी. सुपरफास्ट न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त महिला व युवतींना सोने चांदी जिंकण्याची सुवर्ण संधी. मिस हिंगोली मिसेस हिंगोली स्पर्धा 2025. मिसेस हिंगोली पारितोषिक. प्रथम पारितोषिक सोन्याची नथ पैठणी साडी, द्वितीय पारितोषिक पैठणी साडी, तृतीय पारितोषिक पैठणी साडी. मिस हिंगोली पारितोषिक. प्रथम पारितोषिक 10 तोळे चांदी, द्वितीय पारितोषिक 7 तोळे चांदी, तृतीय पारितोषिक 5 तोळे चांदी. स्पर्धा दिनांक 17 ऑगस्ट 2025. नाव नोंदणी फी 301 रुपये. ठिकाण हॉटेल रामकृष्ण पॅलेस, अकोला रोड. वेळ दुपारी 2 वाजता. नाव नोंदणीसाठी संपर्क साधा. पत्रकार बालाजी पाठक. मोबाईल नंबर 98 22 73 41 01.